सुप्रभात. आता आपण आहोत मध्य प्रदेशमध्ये. आता इथून आपण यूपी मार्गे हरिद्वारला आज पोहोचणार आहे. हरिद्वारचे आज तर किलोमीटर आहे 600 जवळजवळ. तेवढे आज काही करून कव्हर करायचे आणि हरिद्वारला संध्याकाळपर्यंत पोहोचून सकाळी गंगा आरती घ्यायची. त्या हिशोबाने आता सकाळी 7 वाजलेत. आज टायमात सुरू झालाय. आता प्रवास सुरू करतोय मध्य प्रदेशमधून हरिद्वारच्या दिशेने. आपण आता निघालो सकाळी 7 वाजता आज आणि आपण आता जवळजवळ 1 तासाभरामध्ये एक 60-65 किलोमीटर कव्हर केलंय. सकाळी अंतर होतं 702 किलोमीटर जिथे आपण रात्री थांबलो होतो तिथून हरिद्वारचं. तर आता आपण जवळजवळ 60-65 किलोमीटर कव्हर करून आता म्हणजे 643 किलोमीटर दाखवत आहे हरिद्वारला आपल्याला. आणि पोहोचवता टाइम दाखवतो रात्री 8:30चा. त्यामुळे बघू 8:30चे रात्री 10-10:30 होणार आहेत. आपण आज हरिद्वारला काही करून रात्री पोहोचायचंय. कारण उद्या मॅडमचा म्हणजे माझ्या बायकोचा वाढदिवस आहे. तर सकाळी गंगा आरती घ्यायची आहे 5:30ला जी असते. तर त्याच्या हिशोबाने सगळा प्लॅन केलेला आहे. तर काही करून आज रात्री 10-11 वाजले तरी हरिद्वारला पोहोचायचंय. थांबायचं, सकाळी गंगा आरती घ्यायची, थोडा आराम करायचा आणि नंतर मग थोडा उशिरा सोनप्रयागच्या दिशेने निघायचंय असा प्लॅन आहे. त्यामुळे आजची ट्रॅव्हलिंग भरपूर जास्त होणार आहे. ऑलमोस्ट तो एवढे दिवस 450-450 किलोमीटर प्रवास करत होतो रोजचा. पण आज ऑलमोस्ट 700 किलोमीटर खेचायचे आणि आज तेवढे करणार. कारण आज उशीर झाला तरी झालं, कारण सकाळी काय उद्या लवकर निघायचं नाही. उद्या सकाळी हरिद्वारला देवळात जाऊन आरती घेऊन आलो की जवळजवळ एक 10-10:30 वाजेपर्यंत मस्त आराम करायचा. 10:30च्या नंतर मग बाहेर निघायचं, थोडंसं फिरायचं वगैरे आणि 11-11:30ला 11:30-12 वाजता वगैरे गाडी घेऊन मग सोनप्रयागच्या दिशेने निघायचं. म्हणजे सोनप्रयागला साधारण संध्याकाळी 7-8 वाजता जरी पोचलो तर तिथं रात्री थांबायचं. मग दुसऱ्या दिवशी सकाळी 3-4 वाजता उठून आपलं ट्रॅकिंग चालू करायचं असा प्लॅन आहे. त्यामुळे आजचा दिवस थोडासा हॅक्टिक होणार आहे. किलोमीटर पण भरपूर आहेत, पण रोड चांगले आहेत त्याच्यामुळे वाटत नाही तसा काय त्रास होईल. आणि 650 जवळजवळ 650 किलोमीटर आहे, तरी पण 12 तास दाखवत आहे. त्यामुळे 12 तास आतापासून ठरले. 8 वाजले आता, तर रात्री 8 वाजेपर्यंत जेवण नाणार नाश्त्याला वगैरे थांबू. ते पकडून जवळजवळ 12-12.5 तास होणार आहे. 12 म्हणजे रात्री 10-10:30 वाजतील कमीत कमी. त्याच्यापेक्षा जास्तच वाजतील, कमी नाही होणार. पण आजचा प्रवास करायचा असं आहे. कारण परत दिवस काही येत नाही. आता पुढे आहे वेळ. आज वाढदिवसाचा दिवस आहे. हरिद्वारला पोहोचून आरती घेण्यासारखं शक्य आहे. तर त्या गोष्टी पूर्ण आज काही करून करायच्या. परत ह्याच गोष्टी परत कधी घडतील काय माहिती. पण बाकीचा आपण बड्डेला गोव्याला जातो, कुठे जातो, लोकली फिरतो. पण यावेळेला हरिद्वारला चान्स भेटला तर तो चान्स घ्यायचा. सकाळी उठल्या आरती आणि मग देवदर्शन असा सगळा विचार आहे. त्याप्रमाणे सगळं चालू आहे प्रवास. आता आपल्याला पहिला टोल नाका लागला आजचा दिवसभरातला. कुठला टोल नाका आहे काय माहिती, असं पुढे गेल्यावर समजेलच. तिथून मग पुढे निघायचंय. पुरणखेडी टोल प्लाझा म्हणून आहे, तिथे आता आहोत आपण. इथे रोड मस्त आहेत, पण इथला एक सगळ्यात मोठा त्रास म्हणजे काय की इथे गाई बैल हे सगळे रस्त्यावर सोडलेले असतात आणि त्यांना सांभाळूनच गाडी चालवावी लागते. कारण ते रस्त्याच्या मध्ये बिंदास बसलेले असतात, घाबरत नाही काय नाही. आणि त्याच्यामुळे थोडस गाडी सांभाळून चालवावी लागते. पण दिवसाचा एवढा त्रास होत नाही, कारण दिवसाचं सगळं लांबूनच क्लिअर दिसतं. रात्रीची थोडीशी गाडीची स्पीड कमी करूनच चालवावं लागतं, कारण काळोखात पण ते लोक तसेच मध्येच बसलेले असतात. त्यामुळे यांचे मालक घेऊन जातात घरी की म्हातारे झाल्यानंतर या जनावरांना रोडवर सोडलेले आहेत ते काय कळत नाही. पण जवळजवळ मध्य प्रदेशमध्ये सर्व ठिकाणी
म्हणजे आम्ही मध्य प्रदेशमध्ये एंट्री केल्यापासून बघतोय तर रोडवरच आहेत ते गुरं सोडलेली, गाई वासरं बैल वगैरे. त्यामुळे ते खरंच एकदम अजब वाटतं. फक्त एक आहे की थोडंसं गाडी प्रत्येकाने सांभाळून चालवली तर ह्या गोष्टी इझी होऊन जातात. तर हे बघा रस्त्याच्या कडेला कशी गाय बसलेली आहे, हे असंच असतं हे. आणि इथंच आतमध्ये बसते, पण बऱ्याच वेळा तर रस्त्याच्या मधोमध असतात बसलेल्या. तर शेवटला ट्रकवाले वगैरे ठीक आहे सांभाळून घेऊन जातात सगळेच जण, पण आम्ही अजूनपर्यंत तरी कुठे असं ऍक्सिडेंट वगैरे बघितलेला नाही. त्यामुळे माझ्या मते ट्रकवाल्यांना पण इथल्या रेग्युलर सवय असेल गाडीवाल्यांना, त्यामुळे ती लोक गाड्या सांभाळून चालवतात. कुत्री पण तशीच आहेत, भरपूर प्रमाणात कुत्री आहेत रोडवर, पण कुत्र्यांचे ऍक्सिडेंट बरेच बघितले झालेले. त्यामुळे खरंच ते या दोन गोष्टी मध्य प्रदेशमध्ये थोड्याशा त्रासदायक वाटल्या. बाकी रोडच्या हिसाबाने ठीक आहे, पण हे सगळं जे प्राणी रोडवर बसतात, रोडवर फिरतात मधोमध, ते थोडंसं खरंच त्रासदायक वाटतं त्या गोष्टी. हॅलो, जय शिवराय. आता आपण आलो आहोत शिवपुरीमध्ये, जे की मध्य प्रदेशमध्ये येतं. ते एक टुरिस्ट पॉइंट आहे. ते बरेच ठिकाणं बघण्यासारखे आहेत. तिथूनच आपण पुढे हरिद्वारसाठी जाणार आहोत. आता आपण ग्वाल्हेर मधून पुढे आलो. आता ग्वाल्हेर मधून पुढे येऊन आपण आता आग्रा मुंबई रोडला आहे. तर इथून आग्राच्या दिशेने चाललोय. हरिद्वार आहे इथून अजून 470 किलोमीटर, म्हणजे 9 तासाचं रनिंग आहे. आपण साधारण 9-9:30 वाजेपर्यंत रात्री पोहोचू. आपण आज टायमात पोहोचल्यामुळे आजचा एक दिवस जास्त रनिंग केल्यामुळे एक दिवस पूर्ण आपला वाचणार आहे. तो वाचणारा दिवस पूर्णपणे केदारनाथला वरती मंदिराजवळ थांबून स्पेंड करायचा आहे. त्याच्यासाठी थोडंसं आज त्रास होईल. त्याच्यामध्ये एक फायदा पण होईल की आता उद्या सकाळची ह्याची आरती जी आहे, गंगा आरती असते सकाळी, ती सकाळची आरती मिळेल उद्या. आणि आज जर कुठे मध्येच थांबलो तर मग सकाळी आपण दुपारी वगैरे पोचू हरिद्वारला, आणि मग दुपारपासून संध्याकाळपर्यंत बसून राहावं लागेल रूम मध्ये. त्याला काही सेन्स राहणार नाही आणि एक दिवस पूर्ण वेस्ट होईल. त्यामुळे आज थोडंसं स्ट्रेच करणार आणि आज काही करून हरिद्वारला पोहोचणार. 9:30-10 वाजतील बहुतेक पोचायला, पण त्याच्यामुळे पूर्ण एक दिवस वाचेल आजचा एक दिवसाच्या स्ट्रेचमुळे. त्याच्यामुळे आजचा दिवस थोडासा त्रासदायक आहे. हरिद्वार ह्याला काय केदारनाथला तर आता बर्फ पडतोय, त्यामुळे त्याची मजा घेता येईल. घरून तर सारखे फोन चालू आहेत, बर्फ जास्त पडतोय. तर बघू आपण आता. जेवायला हॉटेल तर भारी आहे, हॉटेलमध्ये कोणच नाही आमच्याशिवाय. आम्ही दोघच जण आहोत. बाकी हॉटेलमध्ये जेवायला कोणच नाही. पूर्ण हॉटेल खाली आहे. एसी रूम मध्ये आता बसतो जाऊन.
मी जेवण घेतो. दोन मध्ये द्या. त्याचं नाव काढू. आग्र्यामधून आता आपण जातोय. मागे शिवाजी महाराजांचा पुतळा किल्ला गेला. आता आपण आग्रा सिटीमध्ये आहोत. आग्र्यामधून आपण आता पुढे चाललोय. आता इथून आहे 372 किलोमीटर, 7 तास दाखवत आहे पोहोचायला हरिद्वारला. म्हणजे ऑलमोस्ट रात्रीचे 10:30 वाजणार आहेत. थांबलो मध्ये कुठे तर 11 वाजणार आहेत. बघू आता. हा परत किल्ला बॅक साइड वरून दिसेलच आपल्याला. आता आपण फ्रंटने आलो, आता बॅक साइडनी चाललोय बाहेर हायवे साठी. हे किल्ल्याचं बॅक साइड आहे. आग्र्याचा किल्ला आहे हा. ते इथे आग्र्यामध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा आहे किल्ल्यासमोरच, एकदम मोठाच्या मोठा. तुम्हाला मी फोटो टाकेन त्याचे. आपण आता पुढे जाऊ, कारण ऑलरेडी बरेच वाजणार जायला. त्यामुळे गाडी चालू ठेवून चालायला लागणार आहे. थांबून कुठे काय फ्लूट करता येणार नाही. हरिद्वारला रात्री पोचल्यानंतर सकाळी 5:30ची आरती असेल. त्याच्या संदर्भात थोडीशी माहिती घेऊ जाऊन हॉटेलमध्ये ज्या राहू त्या हॉटेलमधून. किती वाजता जावं लागेल, काय करावं लागेल ते, आणि त्याप्रमाणे मग सकाळी उठण्याचं नियोजन करून त्याप्रमाणे मग पुढे निघू. आणि दर्शन घेऊन आरती करून थोडा वेळ आराम करू. आणि त्याच्यानंतर मग पुढे सोनप्रयागसाठी निघू.
मागे गेलेला बोर्ड तुम्ही बघितला असेल, याचा अर्थ आपण उत्तराखंड मध्ये आलेलो आहोत. देवभूमी उत्तराखंड मध्ये. आता उशीर झाला आपल्याला यायला, रात्री 12 वाजत आले जवळजवळ. पण येणं गरजेचं होतं, कारण अर्ध्या रस्त्यात येऊन अर्ध्या रस्त्यात थांबून परत उद्याचा दिवस वेस्ट, आजचा दिवस वेस्ट. गंगा आरती घ्यायला जायचंय, मस्तपैकी गंगा आरती घ्यायची. आणि त्याचा बर्थडे पण गंगा आरती घेऊन सुरू होईल, त्यामुळे त्या वाढदिवसाची सुरुवात पण मस्तपैकी जोरदार असेल. आता हा ब्लॉग एंड करतो, तर उद्या भेटू.